नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण राशन घेतो ते पण फ्रीमध्ये. फ्रीमध्ये राशन आपल्याला 2.5 वर्षापासून भेटतंय. फ्रीमध्ये राशन आपल्याला चांगलं वाटतंय. पण तुम्हाला माहिती आहे का, फ्रीमधल्या राशनमध्ये ना, ते आपल्याला राशन तर देत आहेत, पण चांगल्या क्वालिटीचं नाही देत. इतका भंगार क्वालिटीच देतात ना, काय विशेष सांगू नका. कारण परवा काय झालं, मी राशन आणायला गेलो आणि तिथं त्या राशनमध्ये एका कट्ट्यामध्ये संपूर्ण कट्टा लेंड्यांनी भरलेला होता. चक्क लेंड्यांनी. ते पण पालीच्या, उंदराच्या, कशा-कशाच्या जाणू. पण त्यामध्ये जर त्या पूर्ण मोजल्या जर असत्या आणि काढल्या जर असत्या ना, 4 ते 5 किलो लेंड्या त्यामध्ये निघाल्या असत्या. बरोबर मित्रांनो. फक्त एवढा घाण दर्जाचा आपल्याला तांदूळ आणि ते देतात आणि आपण फुकटमध्ये म्हणून घेऊन टाकतो. हं. सरकार आपल्याला फक्त येड्यात काढते. फ्रीमध्ये देत आहेत, पण चांगल्या क्वालिटीचं नाही देत ना. हलक्या क्वालिटीचं देतात, खराब झालेला. कारण चांगला माल एक्सपोर्ट करतात ना दुसऱ्या विदेशांमध्ये. तिकडून चांगला पैसा मिळतो. गव्हाची पण हालत तशी, तांदळाची पण तशी. चांगल्या क्वालिटीची देत नाही. भुंगे लागलेले गहू देणार आणि तुटेल, फुटेल असे तांदूळ देणार आणि त्यामध्ये घाण. असं खाली सांडलेले, जे खाली सांडतात ना गोणी भरल्यानंतर, ते तांदूळ आपल्याला राशनमध्ये वाटतात आणि आपण ते मस्त आरामशीर खातो. काय? सरकारने आपल्याला मुफ्त राशन दिलंय, फ्रीमध्ये राशन. जेवढं फुकटचं घेशाल ना मित्रांनो, तेवढं तुमच्यासाठी विष आहे ते विष. राशन हे विषासारखंच आहे आपल्यासाठी. सगळं फुकट देत आहे. आता लाडक्या बहिणीचंच धरा. लाडक्या बहिणीचे दीड-दीड हजार रुपये देणार आहे. देत आहेत सगळ्याला. पण आता असे भाव वाढणार आहे ना, महागाई एवढी वाढेल ना, का आपले नाकी नऊ येणार. कारण आता खताचे भाव वाढलेले आहेत. 300 ते 400 रुपयानं खताचे भाव वाढले. ते गोड तेलाचे भाव ₹150 झाले. शेंगदाणे होणार. पेट्रोलचे भाव आहे स्थिर, पण थोडा दिवस नाही ते पण वाढतील. कारण आपण फुकट खातो ना. सरकार कुठून आणणार पैसे? कारण आपण त्यांना पैसेच देत नाही. आपण आणखीन त्यांच्याकडून पैसे घेतोय. ही योजना झाली, ती योजना झाली. सगळ्या योजनेतून त्यांच्याकडून पैसेच घेतो ना आपण. आपण त्यांना टॅक्स म्हणून पैसे वाढवून देतोय. मग ते काय करतायत? टॅक्स लावतायत, टॅक्स लावताय. टॅक्स कमी नाही करत ना. कारण आपण त्यांच्याकडूनच घेतोय फ्रीमध्ये. मग ते आपल्याकडून टॅक्सच्या माध्यमातून काढताय. मग ₹5 ची वस्तू ₹10 ला मिळणार. हां? आणि मग हे तर होणार ना. फुकट घेतोय आपण. त्यापेक्षा योजना बंद करा. फुकट घेण्यास सरकारला सांगा, फुकट नका देऊ आम्हाला. चांगल्या क्वालिटीचं द्या. पैसे घ्या, पण चांगल्या क्वालिटीचं शरीरासाठी योग्य तो आहार आम्हाला द्या. राशन, तांदूळ काय असेल ते पैसे घ्या, पण चांगल्या क्वालिटीचे द्या. असं सांगा तुम्ही. असं कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तुम्हाला पटला असेल ना?